निष्पन्न पीडित महिलांपैकी 3 महिलांनी तक्रार दाखल करण्यास संमती दिली। त्यांच्या तक्रारीवरून 3 गुन्हे नोंद झाले आहेत। जप्त व्हिडिओमध्ये नसणाऱ्या 3 महिलांना देखील निष्पन्न करून त्यांचेही समुपदेशन करून त्यांच्या तक्रारीवरून 3 गुन्हे अधिकचे नोंद करण्यात आले आहेत। व्हिडिओवरून निष्पन्न असलेल्या व व्हिडिओत नसलेल्या पीडित महिलांचा शोध सुरू असून याप्रमाणे त्यांना समुपदेशन करून सुरक्षेची हमी देऊन त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी तयार करण्यात येत आहे। ज्या पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब इत्यादी सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाले होते, ज्यामुळे त्यांची ओळख उघड होण्याची शक्यता होती, असे सर्व व्हिडिओ स्ट्रक डाऊन म्हणजे बंद होण्याबाबत सायबर विभागाकडून सहयोग पोर्टलद्वारे अहवाल पाठवण्यात आला आहे। फेसबुकवरील व्हिडिओ बंद करण्याची कारवाई सुरू झाली आहे। ज्या न्यूज चॅनल्सने पीडितेची ओळख उघड होईल असे वृत्तांकन केले आहे, त्या न्यूज चॅनलच्या संपादकांना BNS 72/1 अन्वये कारवाई करण्यात येईल अशी नोटीस तत्काळ अदा करण्यात आली आहे। ज्यामुळे न्यूज चॅनल्सने पीडितेची ओळख असलेलं वृत्तांकन तात्काळ बंद केले आहे। सायबर विभाग नाशिक यांना नॅटग्रिड ॲप्लिकेशन सहाय्याने आरोपीचे बँक खातेबाबतची माहिती मिळण्याकामी पत्रव्यवहार करण्यात आला असून ती माहिती फास्ट ट्रॅक स्वरूपात प्राप्त करून घेतली आहे। त्या आधारे तपास सुरू आहे। आरोपीकडे केलेल्या चौकशीत तसेच इतर प्राप्त माहितीवरून आरोपीची प्रॉपर्टी कोठे कोठे आहे याची माहिती संकलित करण्यात आली आहे व ती खालीलप्रमाणे आहे। मिरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे 33 एकर जमीन स्वतःचे नावे, मिरगाव, तालुका सिन्नर येथे फार्म हाऊस, पाथर्डी गाव, गव्हाणे गाव, तालुका जिल्हा नाशिक येथे 10 एकर जमीन, सिन्नर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे 6 एकर जमीन, शिर्डी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर 4.5 एकर जमीन स्वतःच्या नावे, काकडी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर, शिर्डी विमानतळ 5.5 एकर जमीन, पाथर्डी फाटा नाशिक 800 स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट, ओझर, जिल्हा नाशिक 4 गुंठेचे 3 फ्लॅट प्लॉट, आडगाव जिल्हा तालुका जिल्हा नाशिक 5 गुंठेचा प्लॉट, पनवेल, नवी मुंबई येथे 40 गुंठे प्लॉट, कॅनडा कॉर्नर नाशिक येथे ऑफिस 180 स्क्वेअर फूट, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे मुलगी सृष्टी नावावर 11 गुंठे प्लॉट, पुणे येथे मुलीच्या नावावर प्लॉट, कर्मयोगी नगर नाशिक येथे बंगला, शिर्डी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर येथे पार्टनरशिप मध्ये साई सिल्वर ओक मंगल कार्यालय, सिन्नर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे 5 जणांमध्ये मिळून 6 एकर जमीन, स्वतःकडे 12 तोळे सोने, पत्नीकडे 20 तोळे सोने, पत्नीच्या नावे डीमॅट अकाउंटवर 1 ते 2 लाख गुंतवणूक, एकूण बँक खाते 5, ICICI, युनियन, सारस्वत, विश्वास कोऑपरेटिव्ह, SBI अशा प्रकारे 40,87,00,000 रुपयाचे बाजार मूल्य। आरोपीकडे कौशल्याने विचारपूस करून वरील माहिती प्राप्त केली। तसेच त्याचे CA कोण आहेत, त्याने कोणत्या देशात प्रवास केला याची माहिती प्राप्त केली। ती खालीलप्रमाणे आहे। CA प्रकाश पादे नाशिक, CA किरण कटारिया नाशिक, परदेश प्रवास अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, UAE, साऊथ आफ्रिका, इथिओपिया, टांझानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरू, युगांडा, कंबोडिया। आरोपी व आरोपीचे नातेवाईक यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी IGR यांना पत्र पाठवण्यात आले असून ती प्राप्त करून पुढील कारवाई करण्यात येत आहे। आरोपी अशा खरात यांच्याकडे याच्यापेक्षा जास्त मालमत्ता असू शकते, त्याबाबत तपास करत आहोत। तसेच आरोपी याने आयकर चोरी, कर चुकवेगिरी असे प्रकार केले असतील तर त्याबाबत आयकर विभाग त्यांना पुढील कारवाईसाठी पत्रव्यवहार करण्यात येतो आहे। आरोपी अशोक खरात याच्यासोबत संगनमत करून कोणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी कोणते आर्थिक गैरव्यवहारामध्ये सहभागी होऊन काही आर्थिक गैरव्यवहार केले आहेत का याच्याही बाबत सखोल चौकशी सुरू आहे। तसेच आरोपी अशोक खरात यांचे श्री शिवनिका संस्थान मिरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक मधील कार्यकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करण्यात येत आहे। तसेच अशोक खरात यांचे इतरही काही संस्थान ट्रस्ट असतील तर त्या संस्थानांची व त्यावरील कार्यकारी मंडळातील सदस्यांची सखोल चौकशी सुरू आहे। SIT कडे वरील प्रकरणी 3 गुन्हे एकत्रित तपासात आल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी, आरोपीची वैद्यकीय तपासणी